मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आता सध्या मुलांच्या शाळा चालू झाल्यात, त्याच्यामुळे मग प्रत्येक आईच्या मागे हे असतं की बाबा सकाळी उठल्यानंतर पहिलं जे काम असतं ते आपल्या मुलांसाठी टिफिन बनवायचं, स्नॅक्सला काय द्यायचं किंवा तिचं आवरायचं, त्याचं आवरायचं. ही तिची म्हणजे काय असतं, एक गोंधळ असतो तिचा, म्हणजे तिच्या मुलांविषयीचं तिचं प्रेम असतं आणि ही त्याची तयारी काय करते, ती रात्रीपासूनच करून ठेवत असते. मी माझ्यावरूनच सांगते, कारण की मी असंच करते, कारण की उद्या पिहूला काय द्यायचं बाबा हे आज रात्रीच ठरलेलं असतं. आणि काही गोष्टी तिच्या मनावर असतात, काही गोष्टी माझ्या मनावरती असतात. आणि मग आज बनवायची होती फ्लावरची भाजी. तर सगळ्यात पहिलं फ्लावर जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेली आणि ते रात्रीच मी कट वगैरे करून ठेवलेली. नंतर मग एका कढईमध्ये तेल घेतलेलं, तेल 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण टाकलेलं. लसूण व्यवस्थित असं तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा पण ॲड केलेला आहे. कांदा व्यवस्थित असं तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि जी फ्लावर होती ते घातलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मीठ टाकून एक 10 मिनटं त्याला वाफलून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी मसाला, लाल तिखट, थोडासा म्हणजे घाटी मसाला, हळद आणि आणखीन गरम मसाला एक ॲड केलेला आहे. मग तिचं सगळं आवरून ठेवलेलं. नंतर म्हणलं थोडंसं गच्चीवरती जाऊन येऊया आपण, टेरेसवरती. तर तिथं मी मस्त म्हणजे फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत आणि सकाळी हे सगळं बघितल्यानंतर भारी वाटतं. तर हे छोटंसं झाड आहे आणि ह्याला रोजचं एक 5 किंवा 6 कधी 4 असे फुलं लागतात. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, माणसाला मोठ्या गोष्टीमध्ये आनंद बघण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आनंद बघायचा आणि त्याच्यामध्येच आनंदी व्हायचं असतं. जसं की किचनमधलं किंवा कुठलं डेकोरेशनचं किंवा फुलांचं किंवा मुलांच्या आनंदामध्ये आनंद. तर वरचं सगळं बघून झाल्यानंतर तिला व्यवस्थित असं तयार केलं आणि ती स्कूलला गेली. नंतर मग मी माझ्या कामाला लागलेली आहे. तर सगळ्यात पहिलं झाडून काढायचं काम असतं. तर आज काय झालं, एक्स्ट्राचं एक काम माझ्यावरती वाढलेलंच होतं. तर बाहेरचं झाडून मारून झालं, म्हणजे बाहेर पार्किंग एरियामध्ये झाडून मारावं लागतं आणि परत मग थोडंसं बाहेर दारासमोर. मग झाडून मारल्यानंतर ब्रश केला आणि चहा प्यायला घेतलेला आहे. तर इथं समोर श्री जो आहे तो खेळत होता आणि त्याला बघत बघत माझं चहा पिण्याचं काम चालू होतं. आणि नंतर म्हणलं आपण हॉलमधली आज डीप क्लिनिंग करायची होती, तर सगळं सोफा सेट वगैरे काढला आणि इथलं झाडून घ्यायचं काम चालू होतं. तर आज काय झालं, आमचं म्हणजे 2-4 दिवस पहिलंच आमचं ठरलेलं होतं की ग्लासचं टी व्ही युनिट बनवून घ्यायचं आहे. पण ते आज बनल असं मला वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हणलं आपण हे सगळं करून घेऊया आज. तर मी आज खिडक्या वगैरे सगळं पुसून घेतलेलं. तर काय झालं, मग ते ग्लासचं टी व्ही युनिट बनवायचं ठरलं आणि ते लोक आजच आले होते आणि मग म्हणलं मग ह्याच्यामुळे मला आज डबल काम लागलेलं आहे. आता हे सकाळी मी सगळं झाडून वगैरे व्यवस्थित घेऊन ठेवलेलं आणि दुपारून ते 12च्या नंतर आलेले. आणि कसं आहे माहिती आहे का, घरामध्ये आपण एखादी नवीन गोष्ट कुठलीही करत जर असलो तर त्याचा आनंद हा वेगळाच असतो. मला तर घर सजवायला इतकं जास्त आवडतं की बस, कुठल्या वस्तू घ्यायच्या, कुठल्या वस्तू नाही घ्यायच्या ह्या ठरलेल्या असतात आणि मी माझ्या मनावरच करते. आणि हे पण मला तशी साथ देतात, तुला जसं आवडतं तसं तू कर, त्यांचं असतं. आणि माझ्या खुशीमध्येच ते खुश असतात. काही गोष्टीमध्ये मी, त्यांच्या खुशीमध्ये मी खुशी असते, म्हणजे दोघांना पण बरोबर. मग आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करायला घेतलेली आहेत. मस्त असं स्वामीला वगैरे फुलं वाहिले, आरती केलेली आहे. आणि विशेष म्हणजे 1 माळ जप. ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, 11 माळी जप करायचा असतो, पण तो होत नाही. त्याच्यामुळे मग 1 माळ जप आणि दिवसभर जसं नामस्मरण घडल तसं मी नामस्मरण घेते. तर सगळं झाल्यानंतर आत्ता आम्ही आलेलो आहोत पिहूच्या स्कूलमध्ये. थोडंसं काम आहे तिच्या स्कूलमध्ये.
मग ह्यांना सुट्टी होती त्याच्यामुळे मग हे एक्स्ट्राचं जे काम होतं ते आम्ही करायला घेतलेलं. आणि छान वाटतं असं एखादी नवीन घरात वस्तू येत असेल किंवा काही का आपण करत असतो. तर हा सगळा पूर्ण डस्ट घरामध्ये झालेली आणि मला हे आवरायला कमीत कमी 2 दिवस लागलेले. म्हणजे हॉलमध्ये बसवलेले आम्ही काही ग्लास आणि काही ग्लास जे आहेत ते बेडरूममध्ये बसवलेले. आणि इथंच नंतर मग एक पार्सल आलेलं. आजकाल मला केक बनवायचं खूप जास्त वेळ लागले त्याच्यामुळे मग केकचंच होतं ते. आणि असं होतं. तर तुम्ही बघू शकता पूर्ण घरामध्ये डस्ट झालेलं आहे. आणि मुलं पण घरामध्ये नवीन वस्तू आणली का नाही खूप आनंदी होतात. पिहूचं आल्यानंतर रिॲक्शन बघायचं कामच म्हणजे नाही, सगळं काम झाल्यानंतर मग आम्ही दोघांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं आणि नंतर मग मी झाडू मारलेला. त्या दिवशी मला तेवढं काही व्यवस्थित झालं नव्हतं. मग ते दुसऱ्या दिवशी प्रॉपर असं होऊन जातं. तर पिहूचं आपण रिॲक्शन बघूया. दुपारी बसवली पिलू 2 वाजता. तुला आवडलं? फायनली टी व्ही युनिट जे आहे ते तयार झालेलं आहे. ग्लासपासून बनवलेलं आहे आम्ही हे. आणि पिहूला तर सगळ्यात जास्त आवडलेलं आहे. पण आता ह्याची क्लिनिंग करायची बाकी आहे. ह्याच्यावरती थोडासा डस्ट बसला आहे. आता हे उद्याच करीन. आता सध्या वेळ नाही माझ्याकडे. म्हणजे आजची कामं बस झालं आज एवढंच. उद्या निवांत सगळं व्यवस्थित असं सेट करायचं सकाळीच. बेडरूममध्ये इथे वरती 2 बसवलेत आणि बेडच्या वरती 1 बसवलेला आहे. नाही बसवलं तिथं. बस ठेव आता. छान छान.